परभणी येथील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आता लॉंग मार्च काढण्यात येतोय। मुंबईच्या दिशेने आता हा लॉंग मार्च निघालेला आहे। हा लॉंग मार्च परभणी येथून मुंबईकडे जातोय। रात्री जालना जिल्ह्याच्या घोडेगाव येथे हा लॉंग मार्च दाखल झालाय। आज हा लॉंग मार्च जालना शहरातून जाणार आहे। दरम्यान या लॉंग मार्च ठिकठिकाणी त्याचं स्वागत देखील केलं जाणार आहे। परभणी येथील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी लॉंग मार्च काढण्यात आलाय। मुंबईच्या दिशेने हा लॉंग मार्च निघालेला आहे। लॉंग मार्च परभणी येथून मुंबईकडे जातोय। रात्री जालना जिल्ह्याच्या घोडेगाव येथे हा लॉंग मार्च दाखल झालाय। आज हा लॉंग मार्च जालना शहरातून जाणार आहे। दरम्यान या लॉंग मार्चचं आता ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे। अनेक जण या लॉंग मार्च मध्ये आता सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। परभणीतून निघालेला लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने आता या ठिकाणी पोहोचणार आहे। जालनामध्ये त्यांचा काल मुक्काम होता। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी हा लॉंग मार्च काढण्यात आलाय। रात्री जालना जिल्ह्याच्या घोडेगाव येथे हा लॉंग मार्च दाखल झाला होता। तर आज पुन्हा जालना शहरातून हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने आता रवाना होणार आहे। दरम्यान या लॉंग मार्चचं आता ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायी त्याचप्रमाणे नागरिक स्थानिक परभणीतले स्थानिक या ठिकाणी या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी या लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।